27 नोव्हेंबर आणि दिस इज माय बर्थडे. सो मी कॉम्पिटिशनला जाणार आहे, माझं स्पोर्ट्स आहे तर, आणि मग तिथून मग माझे फ्रेंड्स घरी जेवायला येणार आहेत. तर रेडी होऊन लगेच कॉम्पिटिशनला जाऊया. आणि मे बी मला कॉम्पिटिशनमध्ये व्लॉग बनवायला अलाउड नाही आहे, तर सॉरी, मी स्किप करणार आहे आणि नंतर डायरेक्ट फ्रेंड्स येणार ते दाखवणार. बाय. तर आम्ही स्पोर्ट्सवरून आल्यावर थोडा आराम केला आणि नंतर माझे फ्रेंड्स घरी आले आणि आम्ही डायरेक्ट टाईम झालेलं जेवायचं तर आम्ही सांगितलं त्यांना डायरेक्ट जेवून घ्या. आणि मम्मी सांगते मग तुला पण भूक लागली तर तू पण जेवून घे. आम्ही जेवता जेवता असे नखरे करायला लागलेले आणि माझे फ्रेंड्स थोडे शाय होते ते व्लॉगमध्ये यायला. सत्याला सोडून सगळेच म्हणजे लाजत होते मे बी. हां. जेवल्यानंतर मला त्यांनी इथे उभं केलं आणि स्वतः वरती जाऊन काय करायला लागलेले काय माहिती. दीक्षा पहनने वाली थी आज यही वाला. ये क्या था? ये क्या था? खुशी बोलना. खुशी बोला. त्यानंतर ह्यांनी मला सरप्राईज दिला. वा. आणि नंतर आम्ही थोडे फोटोशूट करून अशी नाटकी करायला लागलेले आणि ते आम्ही जरा मॉडेलसारखे बिहेव करत होते. आणि बघा काहीतरी वेगळंच. नंतर ते लोक बाय बाय करत फोटो शेअर करत होते एकमेकांना आणि माझ्याकडनं पण फोटो शेअर करून घेत होते. दीक्षा आता मला बाहेर जायचं होतं तर मी दीदीच्या कपड्यांची शिलाई काढत होती घालायला. अशी ती देत नाही पण आज काय माहिती बड्डे आहे म्हणून मी दिलेली तर मी स्ट्रगल करून शिलाई काढत होती. बाहेरनं लेट आल्यावर मी लगेच रेडी व्हायला लागले कारण सगळी पाहुणे आलेली आणि मला खूप टाईम झालेलं. बाजूला लावू. ह्याला तसं नाही, असं घुसव. असं घुसवलं ना. त्यानंतर आम्ही केक कापला. हाय गाईस, आता जेवून केक कापून सगळं झाले आहेत आणि पाहुणे घरी पण गेले आहेत. आता आपण माझे गिफ्ट्स ओपन करूया. लेट्स गो. मी पहिलं चेंज करते आणि नंतर आपण गिफ्ट्स ओपन करूया. बाय. तर आता मी गिफ्ट खोलणार आहे. हे माझे गिफ्ट आहेत आणि अजून गिफ्ट ऑर्डर केलं आहेत, अजून घरी डिलेवर नाही झालं तर त्याचा मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ नंतर काढणार. नेकलेस मस्त आहे. हे माझ्या दीदीने गिफ्ट दिले आहे. मोठवालं माझं आहे. हां आठवलं. गिफ्ट नंबर 2. हे माझ्या छोट्या बहिणीने दिलं आहे. नेकलेस नंबर 2. वा मस्त आहे. दिसत नाही आहे. डायमंड आहे. नीट बघा, डायमंड आहे. डायमंडच नाही दिसत आहे.
गिफ्ट नंबर 3 दीक्षिता, माझी बेस्ट फ्रेंड दीक्षिताने दिले आहे. बेस्ट फ्रेंड आहे. मला तर दीक्षा दिली आहे. नेकलेसच वाटते बघून. नेकलेस आहे. हा लावून बघितलं तेव्हा नेकलेस आवडतो. दीक्षिता दीदीने तिला स्वीटी नावाचं नेकलेस दिले. जाम भारी. काही माझ्याकडे असे 3 नेकलेस झाले आहेत. मस्त आहेत. मला तरी वाटते आता तू घेतलायस ना त्याच्यात घड्याळ नाही तर काय ब्रेसलेट असेल. मला पण असंच वाटतं हे घड्याळ आहे. हे मला दीक्षाने दिले आहे. वजन आहे खूप. घड्याळ वाटतं. घड्याळच आहे माझ्या क्यूट घड्याळ असेल. काय नाही घड्याळ नाही आहे. काहीतरी वेगळं आहे. दाखव. क्या आहे? हो ते गाईज 27 आहे आणि मे बी हा व्लॉग वेनसडे संडेपर्यंत येईल. निघत तर नाही आहे. एक्साइटमेंट वाढत होते. बेबी लिपस्टिक नाही हे काय आहे? बघा. ओ माय गॉड. वा लिपस्टिक आहे. नाही माहिती काय आहे. ओपन करून बघ एक. नेल कलर नेल पॉलिश दोन ते पण इट्स ब्रँडेड. वाव दाखव ना. ओपन हे खुल्लं आहे. थँक्यू दीक्षा. हे सगळं ओपन करून बघ. सेम कलर खूप ब्रँडेड आहे. पीच कलर आहे तो पण व्हिडिओमध्ये पिंक दिसतो. हा मला ह्याची पॅकिंग तशीच ठेवायचं आहे. खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तर आता मी लिटरली 4 गिफ्ट्स खोलले आहेत जे मला खूप आणि खूप आवडलेले. तर चला अजून खोलूया. आणि अजून जे गिफ्ट्स येणार आहे त्यासाठी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे ह्याच्यात लिपस्टिक मध्ये काय असू शकतं. हे सत्याने दिले. वा वॉट अ रायटिंग. ऑटोग्राफच दिलं तुझं. सत्या पण यूट्यूबर आहे आणि तिचं यूट्यूब चॅनल आहे. ती रील्स बनवते. तिला सबस्क्राईब करा. ह्याच्यात काय असू शकतं. मला घड्याळ नव्हतं. लिपस्टिक घड्याळ घड्याळ नसेल लिपस्टिक असेल. मग गिफ्ट रॅप खोलता नाही येत. पैसे कशा तरी ठेवली आहेस. पण हाताने खोलायला मजा येते. मला पैसे एक्स्ट्रा आणायचे पण जर खोलता नाही येत. काय आहे पावडर फनी. ओ 4 नेकलेस झाले. ओ मस्त. स्पोर्ट नेकलेस. कुत्र्यांचा खूप आवाज येतोय. लिटरली माझ्याकडे आता 10 नेकलेस झाले असणार. म्हणजे पहिल्याचे आणि आता गिफ्ट भेटले आहेत त्याचे. सॉरी गाईज आवाज थोडा कमी येत असणार कारण बाहेर कुत्र्यांचा खूप आवाज येतो. आणि हा ब्रेसलेट आहे जो मला खूप आवडत. थँक्यू सत्या सो मच. दिखाओ हा आहे फ्रॉम रोशनी आणि दिशा दिव्या. थँक्यू रोशनी दिशा दिव्या. त्याच्यात काय असणार. पर्सच असणार आहे म्हणजे. काय केलं. अरे मी एक्सायटेड आहे खूप. पहिले स्वतः नको दाखवू. पहिले व्हिडिओ दाखव. पर्स वाव ब्युटिफुल सो नाईस. ही पर्स ॲक्च्युली अशी आहे. ओ माय गॉड थँक्यू सो मच. खूप चांगली आहे. बार्बी कॅट. वाव कोड लँग्वेज आहे. कोणाला समजेल तर सांगा. थँक्यू सो मच. खोलून बघ ना कशी आत. आय लव्ह इट. बाई आतमधनं पण गिफ्ट दिले आहे. थँक्यू रोशनी दिशा दिव्या सत्या दीक्षिता आणि दीक्षा. मला हे खूप आठवण राहणार आहे. थँक्यू. हे आता माझे सगळे फ्रेंड्स गिफ्ट होते. आणि आत्ता बारी आहे माझ्या फॅमिली गिफ्टची. तर जसं की मी तुम्हाला बोललं की माझे काही फॅमिली गिफ्ट्स यायचे बाकी आहेत. जाम भारी आहे. थँक्यू सत्या. तर गाईज लिटरली हा लास्ट इयर आहे आणि मला त्यांनी असे गिफ्ट दिले आहेत ना की जे मला खूप आठवण राहणार आहेत. आणि आय होप की मी यांना खूप सांभाळून ठेवू. थँक्यू. ओके
तर हे आहे माझं गिफ्ट विच इज शॉल और स्कार्फ, ज्याला नाही सॉरी ज्याला आपण अरे असं घेऊ शकतो. सो सॉफ्ट तर हे मला माझ्या बहिणीने दिलं आहे. थँक्यू सो मच. अजून आहे वा ओ वा आत्या, थँक्यू सो मच. ह्याच्यावर मी हे जॅकेट आहे, थांबे तुम्हाला घालून दाखवते. वाव थँक्यू, खूप चांगला आहे. थांबे तुम्हाला लावून दाखवते. लिटरली. तर गाईज आजच्या गिफ्टसाठी थँक्यू. हे बघा माझे गिफ्ट, एवढे सारे गिफ्ट्स आहेत. तररररीरा. अच्छा आजच्या गिफ्टसाठी थँक्यू. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माझा बड्डेचा आवडला असणार. आणि आता वाजले आहेत 11:30, म्हणजे आजपासून माझा बड्डे संपणार आहे. आणि वन सेकंड हॅपी बड्डे टू मी. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. मे बी नेक्स्ट ब्लॉगला यायला थोडं टाईम लागणार बिकॉज माय एक्झाम स्टार्ट होणार आहेत आणि मला मग शक्य तर नाही आहे ब्लॉग टाकायला, पण आय विल ट्राय. बाय. दिसायला हे असं दिसते, खूप छान. मला तर खूप आवडलं. थँक्यू. तर गाईज मी इकडे गिफ्ट अनपॅक करते आहे आणि सगळी झोपायची तयारी करत आहेत. आणि मी इकडे अनपॅक करून लिटरली काय केलं आहे माहिती आहे, सगळा कचरा केला आहे. ते तर मम्मी बघेन ना तर मला खूप ओरडणार आहे. तर मला हे नीट करायला लागणार आहे. तर नीट करते. बाय. तर गाईज जे पप्पांनी मला गिफ्ट आणलेलं ऑनलाईन ते आलेलं होतं. मग मी विचार केला की ह्याच व्लॉगमध्ये टाकून घेते. मे बी आज रात्री हा अपलोड होणार आहे 30 तारखेला. तर आणि हे मी खोलताना खूप एक्सायटेड होती. परत पुढच्या गुरुवारीच बसेल. तर गाईज बघा काय मला पप्पानी गिफ्टमध्ये लाईट रिंग दिली आहे. आणि आय वॉज लाईक सो शॉक. थँक गॉड मला पप्पानी लाईट रिंग. थँक्यू पप्पा सो मच. इथे मी स्ट्रगल करत होते की लाईट रिंगला कसं जॉईन करायचं आहे स्टँडसोबत आणि वरून सगळं सेट कसं करायचं आहे. बिकॉज त्या पॅकेजवर अजिबात इन्फॉर्मेशन नव्हती दिली की कसं आपण त्यांना जॉईन करायचं. म्हणून आम्ही आमचं डोकं चालवून कसं जॉईन करत होते. खूप स्ट्रगल होता. रिंगला तर कसं तरी जॉईन केलेलं, पण तरी काय समजत नव्हतं की आता स्टँडला कसं जॉईन करणार. बिकॉज आपण तर हे कधी यूज नाही करत. तर फर्स्ट टाईम घरी आलेलं तर मग थोडं कन्फ्युजन होतं. मी स्ट्रगल करून थकलेली म्हणून मी पप्पांना दिलं की पप्पा तुम्ही हे जॉईन करा. आणि नंतर जॉईन झाल्यावर मी याला चालू करून बघितलं. मला खूप आवडलं. खूप म्हणजे जर मला नंबर द्यायचे असतील 10/10 मग मी 10/100 देणार. एवढं मला खूप आवडलेलं. मी याला इथे ट्रायल करत होती, पण इकडे आता फोनमध्ये ब्लर दिसतं आहे कारण आम्हाला ते लाईट तसं फ्रंटला लावतं ना म्हणून. आणि मी लांबून झूम करून बनवलेलं त्याच्यामुळे अजून ब्लर दिसते. पण मला खूप आवडलं हे. असंच आहे ना खेळत एक साईडला. एक साईडलाच आहे. बस बंद कर. हे काय आहे वेगवेगळं मायनस ऑन करा. ऑनच काय. मला पण काय दाब बटन. लाईट कॅमेरा
ऍक्शन. ब्लू कलर द्यायला पाहिजे नाही. हा आलं 2 दिवसात आणि हे मम्मीने ऑर्डर केले. जी लेगीज असते ती आहे जी आपण शॉर्ट्सच्या खाली घालू शकतो. ही लेगीज पण मला खूप आवडली. म्हणजे हे खूप चांगलं आहे, युजफुल आहे. जेव्हा आपण शॉर्ट्स घालतो तेव्हा आपले थाईज वगैरे दिसतात. तर ह्याच्यात आपल्याला असं वाटतं की थाईजच आहे पण खूप चांगलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.